ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। देशभरातल्या जन आंदोलनातल्या कार्यकर्त्यांशी महिनाभर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे असोसिएट एडिटर विवेक कुलकर्णी यांनी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांनी आम आदमी पक्षाला यापूर्वी पाठिंबा जाहीर केला होता। आता त्या स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। आपल्यासोबत मेधाताई आहेत। ताई, बरोबर एक महिन्यापूर्वीच तुम्ही असा निर्णय जाहीर केला होता की तुम्ही आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर करताय। त्यानंतर तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, काय नेमकं ठरलंय, काय निर्णय तुमचा? फार प्रदीर्घ चर्चा एकूण राष्ट्रीय पातळीवरती आमची झाली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांनी आपापली मतं व्यक्त केली। म्हणून घटनेची पायमल्ली करून जे राज्य चाललेलं आहे त्या राज्याला पाडलंच पाहिजे आणि त्यासाठी आपण लढलंच पाहिजे। आणि म्हणून जन आंदोलनांचे अनेक उमेदवार अनेक राज्यांमधून उभे राहत आहेत आणि एकूणच सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की जन आंदोलनांच्या तर्फे म्हणून आणि आमचे सगळे मुद्दे आता जनतेने पारखावेत आणि पर्यायी केवळ अर्थकारणच नव्हे तर पर्यायी राजकारण सुद्धा कसं असावं आणि कसं नसावं। आज जी गुंडागर्दी लोकसभेत चाललेली आहे ती नसावी। छोट्या राज्यांचा मुद्दा सरकार वारंवार मांडतं पण मान्य करत नाही। संपूर्ण आग्रहाखातर म्हणून मी सुद्धा माझी उमेदवारी करणार असा निर्णय घेतलेला आहे। काल शेवटची बैठक मुंबईतल्या अनेक संघटनांची, अनेक मान्यवरांची, गांधीवाद्यांपासून ते मार्क्सवाद्यांपर्यंतची अशी झाली आणि यामध्ये सर्वांनी आग्रह केल्यामुळे आणि वस्तीतून जे ठराव आलेले आहेत जे आजही काही वस्त्यातले प्रतिनिधी मांडतील त्या सगळ्यांची दखल घेत त्यांचा आदर करत एकदा तरी आपण आता दलीय राजकीय प्रकारामध्ये उतरावं। पण आंदोलनं संपवून नव्हे तर आंदोलनं अधिक सशक्त करत देशभरातला समन्वय अधिक ताकदवर करत असा विचार केलेला आहे। आणि महाराष्ट्रातून लढवावं एवढं नक्की झालं असलं तरी कुठल्या निवडणूक क्षेत्रातून लढवावं हा अजून विचार चालूच आहे। हे एक आंदोलनच आहे, राजकीय परिवर्तनाचं असं एक आंदोलन आहे। म्हणून मी तर हेच म्हणते आहे की चुनाव नव्हे चुनौती। मला सांगा, तुम्ही आम आदमी पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्याच पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार? अजून ते सगळं ठरायचं बाकी आहे। एकतर त्या पक्षाची जी शिस्तीची प्रक्रिया आहे त्यामध्ये काही अजून मी प्रवेश केलेला नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोपड्यासह विवेक कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई।